हॅलो नमस्ते गाईज. बघा आज होता संडे आणि आज मी बनवते राजमा चावल. तर माझा राजमा झालेलाच आहे. मस्त ग्रेव्ही बघा थिंक मस्त तयार झालेली. काय नाही, राजमा सिंपल असतो, जास्त काय करायची गरज नसते. कांदे टमाटे कापून लसूण अद्रकची पेस्ट वगैरे आणि राजमा मसाला टाकायचा, काश्मीरी लाल मिर्च. बघा मग राजमा माझा झालेला आहे. पीठ मळून ठेवलं स्वतः मी, म्हणजे थोडं मुरून जातं पीठ, तर मग चपात्या चांगल्या येत्या म्हणून मग मी पीठ आधीच मळून ठेवून देते, मग भाजी करायला घेते. मग भाजी झाली की मी लगेच तवा वगैरे ठेवला, मग आता चपाती करायला घेते. एकीकडे आपला भात होतो आहे. आज होता संडे, मग म्हणून मी काय लवकर उठली नाही आणि सासऱ्यांना बाहेर जायचं होतं म्हणून डायरेक्ट स्वयंपाक करायला घेतला. नाश्ता काही गेला नाही, मी बनवला नाही. आणि आज चतुर्थी पण होती, माझा उपवास होता. मग मी यांच्यासाठी राजमा चावल आणि चपाती करून टाकली. तेलचा डबा आणला होता मिस्टरांनी नवीनच, आणि महिनाभर पण जात नाही मला 5 किलो तेल, कारण की 2-2, 3-3 भाज्या बनता, नाश्ता पाणी, मग तेल लवकर संपतं. मग इथे मी फटफट चपात्या करायला घेतल्या. स्वयंपाक झालं की मग लगेच घराची कामं मग चालूच असतात. म्हणून मग आधी स्वयंपाक निवरून घेते. ते पण उठतील, मग डायरेक्ट जेवायला मागतील. आज त्यांना सांगितलं आहे मी की आज मी नाश्ता बनवणार नाही आहे, डायरेक्ट जेवण करायचं तुम्ही. मग संध्याकाळी बनवेल काहीतरी, चहा बिस्किट वगैरे खाऊन जातील मग ते. भात पण होत आला आहे आपला. सकाळी तर एवढी थंडी वाजते, तर ते लाटणं पण हातात धरलं जात नाही, एवढी थंडी असते गावाकडे तर. आणि माझ्या घरात तर मला जास्तच थंडी वाजते अजून. मग पटपट चपात्या वगैरे केल्या. मग एकेकांचं चालूच होतं आंघोळ करायचं. माझं पण बाकीच होतं. आज आधी मी स्वयंपाक करायला घेतलं होतं. आज स्वयंपाक झालं की मग माझं आवरेल मी नंतर असं. आज नॉनव्हेज नाही बनवणार, आज संडे, पण मग चतुर्थी पण होती आज, म्हणून काही नॉनव्हेजचा आणला नाही मी. आणि ते राजमा रात्री भिजत घातले होते, मग सकाळीच 2-3 शिट्ट्या घेऊन लगेच थोडं मीठ टाकायचं राजमा शिजवताना, म्हणजे लगेच शिजता. इथे माझ्या चपात्या पण झाल्या होत्या, भात पण एकीकडे झाला होता, भाजी पण झाली. म्हणजे मग आता ते उठतील, आंघोळ वगैरे करतील आणि मग जेवण करतील. बघा माझ्या चपात्या पण झाल्या आहेत. डब्बा राहिला की सकाळी सहज लवकर बनून जातं, पण आज 10-11 वाजले होते मला स्वयंपाक करायला. बघा एकीकडे मी मशीन लावून दिली होती, अर्धी होत आली होती. मग आणि गाणे ऐकत ऐकत मस्त लादी पुसत होती. भांडे वगैरे आवरून लादी पुसणं झालं की म्हणजे मग सगळं काम झालं माझं दुपारचं. सगळ्यांची जेवणं खावणं पण झाली होती, आणि माझा तर उपवास होता, मग माझं काही टेन्शन नव्हतं. ओके, बाय बाय.